श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या नरसोबावाडीला आपण अनेकदा भेट दिली असेल, परंतु इथलं दर्शन घेतल्यानंतर इथं जवळच श्री दत्तांचं वास्तव्य असणारी 2 ठिकाणं आहेत, त्यालाही जरूर भेट द्या. चला मी घेऊन जातो. हे आहे वाडीपासून जवळच असलेल्या कुरुंदवाडी येथील कृष्णा तटावरील श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचं विश्रांती स्थान आहे. चला बघूया. 1435 साली श्री क्षेत्र नृसिंहवाडी वसण्याच्या आधीपासून अस्तित्वात असलेलं हे श्री दत्त महाराजांचं ठिकाण. इथल्या शेतामध्ये पादुका दिसून आल्यानंतर इथं काम करणाऱ्या गड्यांनी गाव कामगार पाटील नरसगोंडा सगगोंडा पाटील यांना सांगितल्यानंतर श्रीपाद श्री प्रभूंनी पाटलांना स्वप्नात दृष्टांत देऊन हे माझं विश्रांती स्थान आहे असं सांगितलं. त्यावर पाटलांनी तिथं गाभारा काम पूर्ण करून नैवेद्यासाठी तात्कालीन पुजाऱ्यांना ही जमीन दिली. हे मंदिर त्यावेळी उभारलं गेलं. आता या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. या ठिकाणी जरूर भेट द्या. यानंतर आपण जाऊया शिरोळ या गावामधलं श्री दत्त भोजन पात्र मंदिर. याचा इतिहास काय ते सांगतो. कृष्णा पंचगंगेच्या शिरोळ पंचक्रोशीमध्ये श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यासाठी फिरत असताना शिरोळमधील गंगाधरपंत कुलकर्णी यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले असता गृहिणीनं जोंधळ्याच्या कण्या बनवल्या, पण गरिबीमुळं त्यांच्याकडे वाढण्यासाठी पात्र नव्हतं. तेव्हा महाराजांनी एक पाषाण आणला, त्यावर ओम लिहून सिद्ध भिक्षा पात्र बनवलं आणि तो पाषाण म्हणजेच हे दत्तगुरूंचं भोजन पात्र मंदिर. या पाषाणावरती दुग्धाभिषेक केला असता दत्त प्रभूंच्या हाताची 5 बोटं इथं स्पष्ट दिसतात. श्री दत्त प्रभूंच्या हाताची निशाणी असणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे जेव्हा वाडीला याल तेव्हा या 2 क्षेत्रांना जरूर भेट द्या.